हे तर मी सांगायचं विसरली की माझी प्यारी प्यारी चहाची पात, खूप दिवसांनी मला चहाची पात भेटली. थोडी सुकलेली आहे तरी पण घेतली. खूप छान चहा लागतो चहाच्या पातीचा, त्याचा सुगंधच भारी असतो. आमच्या गावाकडं ना मी खूप म्हणजे चहाची पात लावली तर खूप छान वाढली होती. आणि आमच्या शेजारच्या वहिनी आहेत ना, नीता वहिनी वगैरे, त्यांच्या इथं ना विहीर आहे. तर विहिरीजवळ ना खूप मोठी अशी चहाच्या पातीची म्हणजे अशी पसरलेली आहे चहाची पात. बऱ्याच ठिकाणी त्या पसरलेली आहे, असे 4-5 ठिकाणी तर मोठे असे जमिनीत असं पसरतं ते झाड सगळीकडे. तसं त्यांच्याकडनं खूप आहे, 4-5 ठिकाणी आहे. विहीर आहे ना त्यांच्याजवळ, त्यामुळे विहिरीमुळे पाणी खूप मिळतं ना झाडांना. दुसरे फुलझाडं वगैरे आहेत ते, त्यामुळे सगळे झाडं लावलेले त्यांचे. तर त्यामुळे त्यांची तर खूप छान चहाची पात खूपच भारी आहे. एकदम असं वाटतं की आता जावं आणि त्या चहाच्या पातीला बघावं. आणि आळूची वडीची पानं त्यांच्याकडे खूप भारी आहेत. भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि सगळ्या भाज्या घेतल्यात. आता घेताना अशा प्रमाणात घ्यायच्या असतात, 5, 7, 9 अशा घ्यायच्या असतात. तर माझे 9 शेंगदाणे आहेत ह्या भाजीमध्ये. तर त्या भाजीमध्ये तीळ घालायचे असतात आणि भाकरीला पण तीळ लावायचे असतात. कारण काच भोगी आहे त्यामुळे भाजीत पण तीळ पाहिजेत आणि थोडा गूळ पण घालायचा आहे भाजीमध्ये, एकदम थोडासा घालायचा आहे. आणि भाकरीला तीळ लावायचे, भाजीत पण तीळ घालायचे. तर आता मी केल्यावरच दाखवते, कारण रेसिपी दाखवली असते, कारण माझी ना तब्येत बरी नाही त्यामुळे मी केल्यावरच दाखवते वगैरे. आणि सकाळच भाज्या एवढ्या घेऊन आले मी. तुम्हाला भिंतीचा कलर उडालेला दिसत असेल, तर मी बघा काय काय भाज्या घेऊन आले मी. मी आता खिचडी आणि दही खाऊन घेते. आता तरी वाजले 12 वाजून गेलेले आहेत, तर खिचडी दही खायला घेतले. खरं आधीच खायला पाहिजे होतं. आणि नारळ पाणी, जर कोणाचं, मी आता सांगते कारण मला खूप अनुभव आहे, जर कोणाचं जास्त डोकं दुखत असेल तर तुम्ही गोळी खाऊ नका, म्हणजे डोक्यावरची गोळी खाऊ नका. आणि सॉलिडॉन वगैरे गोळी खात असेल तर बिलकुल खाऊ नका. सॉलिडॉन गोळीवर वॉर्निंग पण दिलेली असते, अजिबात खाऊ नका, त्याने ना हार्टला प्रॉब्लेम होतं. आणि नारळ पाणी पीत जेव्हा डोकंदुखी कायमची बंद होईल. कायमची नाही झाली तर तेवढ्यापुरती तर निदान नक्कीच बंद होईल. सगळा स्वयंपाक करून झालाय आणि किचन पण माझं क्लीन करून झालंय. आता फक्त तयारी करायची माझी, आणि बऱ्यापैकी तर मी तयारी केलेली आहे. इकडे सगळं स्वयंपाक करून घेतलं. स्वयंपाक सिंपलच आहे. मटाराची रस्याची भाजी आहे, भात आहे, श्रीखंड आहे आणि चपाती आहे. पण चपाती लाटताना माझं लक्षच नाही, माझी उसळणं हे होऊन गेली, रस्सा त्यात लाटूनच गेला. इथं सुगडं आता स्वच्छ धुवून घेते, पाण्यामध्ये थोडी भिजत घातलेली आहे. ही माझी गेल्या वर्षीची सुगडं आहेत, आता तीच मी पूजा करणार आहे त्यांचीच. आई म्हणते 2 वर्ष वापरू शकतो आपण, 3ऱ्या वर्षी नवीन घ्यायची असतात. तर माझी गेल्या वर्षीच नवीन घेतलेली आहेत. आता स्वच्छ धुवून घेते. इथं ओट्यावरच मी पूजा करणार आहे, कारण खाली देवाजवळ यायला जायला जास्त हे होतं, म्हणजे अडचण वाटते. पाट वगैरे स्वच्छ धुवून घेतलाय. आणि ह्याचे 9 भाज्या किंवा 7 भाज्या, 5 भाज्या असं घ्यायचं, पण असे 3-4 असं नाही घ्यायचं. तर इकडे दिवा वगैरे भरून ठेवलाय. आता ह्याच्यात फक्त ऊस आणि शेंगदाणे घालायचेत. भांडी पण सगळी स्वच्छ घासून ठेवले. आता ओवसण्यासाठी मी ही जांभळ्या कलरची साडी नेसणार आहे, आणि हा त्याच्यावर रेड कलरचा ब्लाऊज आहे. आणि हिरव्या बांगड्या माझ्या हातात आहेत, आणि ह्या सोन्याच्या गोल्डच्या बांगड्या आणि मंगळसूत्र, साडी पिन आहे, आणि कानातले जे कल्याण महोत्सवामध्ये घेतले होते ना ते घालणार आहे. तर खूप छान दिसतात हे. तर असं सिंपलच लुक असणार आहे माझा संक्रांतीचा. तर तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा. ह्याचे काठ, थांबा मी, काठ अशा पद्धतीचे आहे. ते बघा, जुनी साडी आहे, भरपूर वर्षापूर्वीची साडी आहे ही. तरी पण आता तिला नेसते. किती दिवस म्हटलं आता. त्याच्यावरचं ब्लाऊज न म्हणजे फाटूनच गेले, विरलेलं आहे ते. आणि हे दुसऱ्या साडीवरचं ब्लाऊज आहे, आणि ते ह्या साडीवर घालते कारण त्याचं काठ रेड कलरचे आहेत ना, म्हणून मॅचिंग झालेलं आहे.
देवांसाठी एक ताट नैवेद्याचं केलंय आणि संक्रांतीसाठी नैवेद्याचं एक ताट केलंय. आता ऊस पण घालून घेतलाय, कारण ऊस फ्रीज मध्ये ठेवला होता त्यामुळे विसरला. तर सगळं तयारी झाली. आता दिवा लावते. आता फक्त 5 मिनिटं उरलेत आणि हे सुगडाच्या वरती हे ठेवायचं असतं, हळदी कुंकू आणि तिळगुळ हे केलेलं. आणि सवास म्हणजे देवाला ओवसताना किंवा आपण सवासनींना हळदी कुंकू लावतो तेव्हा हे सुगडाच्या वरती ठेवायचं असतं, कारण सुगडं उघडं नाही ठेवायचं. तुमच्याकडे पंती असेल तर पंती पण ठेवा तुम्ही. आता माझ्याकडे सुगडच आहेत फक्त, त्यामुळे मी असं प्लेट ठेवणार आहे सुगडांवर. आणि पूजेसाठी फुलं घेतल्यात, रांगोळी वगैरे हे तर सगळं मगाशी दाखवलेलं आहे तुम्हाला. आता दिवा लावते. 1-2-3 मिनिटं राहिली आणि पूजा करून घेते. मी आता सगळं सुगड्यामध्ये भरून घेतले. आता हळदी कुंकू लावून घेते. पहिलं हळद लावायची, सगळ्यांना हळद लावून घ्यायची. सगळ्यांना हळदी कुंकू लावून झाल्यावर गणपतीची इथे पूजा केली. सुपारी म्हणून पानाचा विडा मांडायचा असतो खरं, तर मी पानं आणायला विसरली आणि त्यामुळे मी तांदळावर एक सुपारी मांडली आणि गणेश म्हणून पूजा केलेली आहे. आणि सगळ्यांना फुलं व्हायचे तशी. दिव्याला पण हळदी कुंकू व्हायचं आणि फुल पण व्हायचं, अक्षदा व्हायच्या. अक्षदा सगळ्यांमध्ये व्हायच्या. आणि ओवसताना बोलायचं राम सीतेचा वंशा जलमर वंशा असं बोलायचंय. आता मी ओवसून घेते देवांना आणि तुळशीला. आता ओवसताना तर व्हिडिओ नाही, कारण व्हिडिओ गेले तर घरात कोणीच नाही, त्यामुळे हे तिळगुळ आता देवाजवळ ठेवते. इथे तर पूजा करून झाली. आता नैवेद्य फक्त दाखवते. सुंदर अशी पूजा आणि किती छान दिसते बघा. मी ओट्यावरच पूजलंय, जिथं माझी भांडी असतात तिथंच पूजा केली. तुम्हाला दिसत असतील भांडी आहे बघा. इथे साधीच रांगोळी काढली, पण राम सीतेचं नाव लिहिलंय, कारण शंकर पार्वती, राम सीता, विठ्ठल रुक्मिणी यांचा जास्त मान आहे. तसं तर देवांचा प्रत्येक सणालाच मान असतो म्हणा. तर बघा, माझी पूजा करून झाली. आता नैवेद्य दाखवून घेते. हाय, हॅलो, नमस्कार. कशात तुम्ही सगळेजण? तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता तर हा माझा संध्याकाळचा तिन्ही संजेच्या वेळचा लुक आहे, कारण मी हळदी कुंकवाला चालले. तर दुसरी साडी नेसली आहे बघा. अशी साडी आहे माझी, एकदम साधी आहे, खूप दिवसापूर्वीची आहे, तरी पण नेसले. आणि हा ब्लाऊज सगळ्या साड्यांवर घालत असते मी. तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की मला सांगा. अरे बाहेरचं सगळं दिसतंय ते कपडे सॉरी या. आत्ताच हळदी कुंकवाला जाऊन आले. हे चॉकलेट, हे तिळगुळ आणि तिळगुळ आणि हे फूल. आणि तुम्हाला हे साईत्याने चॉकलेट दिलंय. माऊ माऊ बोलते मला, ती मावशीचं नातं लावलंय, तर तिने दिलंय. खरं तर प्लीज तिला घेऊन जायला पाहिजे ते चॉकलेट, तर तिने मला दिलंय. तर लहान मुलं खरंच गोड असतात ना.